मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता स्टेजवर असतो, तर त्याला सर्वजण अवॉर्ड घ्यायला सांगतात. पण त्याची नजर फक्त दरवाजाकडे असते, कारण त्याची कला अजून तेथे आलेली नसते. तिच्या समोरच त्याला अवॉर्ड घ्यायचं असतं. सरोज म्हणते, अरे अद्वैत, घे ना अवॉर्ड बाळा. मग आता तो हो असं म्हणतो. मग माईक हातात घेत तो बोलू लागतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि ती स्त्री माझ्या आयुष्यात आहे असं म्हणून तो जरा थांबतो आणि पुन्हा एकदा दरवाजाकडे पाहतो. तर सर्वांना वाटतं की तो आईचं नाव घेईल, परंतु तो म्हणतो माझ्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे खरे आहे. मग आता तेवढ्यातच कला तेथे येते. सर्वजण आता खरे कोण हा प्रश्न उपस्थित करतात. त्याचवेळी आता तो म्हणतो, माय वाईफ, माझी बायको म्हणजे कला चांदेकर, असं म्हणून तो तिच्याकडे बोट करतो. तर तेथे असणारे सर्वजण आता कलाकडे पाहत राहतात. तर सरोजचा मात्र जळफळाट होतो, कारण आता याने तर डायरेक्ट त्या कलाला क्रेडिट देऊन टाकलं. याचा आता सरोजला प्रचंड राग येतो. तर रोहिणी आणि नयना या दोघीही आता सरोजवर हसतात. त्यानंतर आता तो म्हणतो की कसं आहे ना, आम्हाला एवढी मोठी पॉप्युलॅरिटी, त्याचबरोबर आमचा एवढा सेल्स वाढला फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे, कारण मिस्टर स्वामीनाथन यांचा केलेला आम्ही तो प्रोजेक्ट. कारण तुम्हा सर्वांना माहीत असेलच, मिस्टर स्वामीनाथन हे त्यांच्या डिझाईन्सच्या बाबतीमध्ये खूप चूजी आहे. यावेळी ते आमच्याकडे क्लायंट म्हणून आले होते, तर त्यांना आमच्याकडची कोणतीच डिझाईन आवडली नव्हती आणि मग हा प्रोजेक्टच कॅन्सल होणार होता. परंतु दिवसरात्र मेहनत करून कला चांदेकर म्हणजे माझ्या बायकोने ते डिझाईन्स बनवलं आणि तिचे सर्व डिझाईन्स आता त्यांना आवडायला लागले आहेत आणि मार्केटमध्ये ते प्रचंड आता धुमाकूळ घालत आहेत, तुम्हाला तर माहीतच असेल. आणि सेल्स मार्केटवरून आम्हाला समजतंय की कला चांदेकरने किती छान डिझाईन्स काढले आहेत. आणि आज आम्हाला कार्यक्रमासाठी येण्यासाठी जरा उशीर झाला, परंतु मी पोहोचू शकलो फक्त आणि फक्त तिच्यामुळेच, कारण येताना आम्हाला खूप अडचणी आल्या. तेव्हा कलाचं हे सगळं काही कौतुक अद्वैत सर्वांसमोर करत असतो. ते पाहून आता नयनाला प्रचंड राग येतो. हे एवढं प्रेस्टिजियस अवॉर्ड मला मिळतंय, तर तिच्याशिवाय स्वीकारणं त्यालाच बरोबर वाटत नाही, असं म्हणून तो कलाकडे पाहतो. तर कलाला सुद्धा आता खूपच आनंद होतो आणि ती अद्वैतकडे पाहतच राहते. त्यानंतर संगीता आणि सर्वजण कलाचं कौतुक करू लागतात, कलासाठी टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा आता अद्वैत हा पुढे येतो आणि तिला हात देतो. तर कलाला आता हे सगळं काही अगदी स्वप्नवतच वाटत असतं, कारण तिला असं वाटतं की खरंच मला याने बोलवलं, असं म्हणून ती पुढे जाते. तर अद्वैत तिचा हात हातात घेतो, अवॉर्ड घेण्यासाठी तिला सर्वांसमोर यायला सांगतो. त्यावेळी कला आता खूपच खुश असते, सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आबांना देखील खूप आनंद होतो. तर सरोज रागातच कलाकडे पाहते. त्यानंतर कला आणि अद्वैत हे दोघेही मिळून आता तो अवॉर्ड घेतात. तर आता इकडे सर्वजण टाळ्या वाजवतात. मग आता जो अँकर असतो तो म्हणतो, सर्वांनी आता उठायचे आणि मिस्टर अँड मिसेस चांदेकरसाठी जोरात टाळ्या वाजवायच्यात. तेव्हा सर्वजण उठतात, परंतु रोहिणी आणि सरोजला मात्र राग आलेला असतो. तर आता नयनासुद्धा खूपच चिडते, कारण आता त्या तिघीही उठतच नसतात. तर आता राहुलसुद्धा नाईलाजाने त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतो, ते पण सर्वांसमोरच फक्त. आणि मग नंतर सरोजसुद्धा आता जरा रागातच उठते आणि दोघांसाठी टाळ्या वाजवते. तेव्हा आबांना तर खूपच आनंद झालेला असतो. इकडे कला आणि अद्वैत हे एकमेकांकडे पाहतात आणि मग नंतर दोघेही अवॉर्ड स्वीकारत छान असे फोटोसुद्धा काढतात. काही वेळानंतर आता अवॉर्ड फंक्शन संपतं, तर सर्वजण आता बाहेर येतात. तेव्हा आता आबा म्हणतात, बरं झालं अद्वैत बाळा, तू वेळेवर आला, नाहीतर आम्हा सर्वांना अगदी हुरहुरच लागली होती. अरे मेहनत तू केली आणि त्याच्या कौतुकाच्या सोहळ्याला तूच नाही म्हटल्यानंतर कसं होईल, हा आम्हाला आता प्रश्नच पडला होता. पण नाही, अंबाबाईची आपल्यावर कृपा आहे आणि शेवटी पुरस्कार हा तूच स्वीकारलास. इकडे नयना आणि राहुलचं तोंड मात्र आता पडलेलं असतं. पण आता सरोज आणि रोहिणी या दोघीही रागातच आता कलाकडे पाहत असतात. त्यावेळी आता सोहम म्हणतो, दादा तुला खरं सांगू का, उत्सव मूर्ती म्हणजे काय या शब्दाचा खरा अर्थ आज मला समजला. अरे आम्ही तुझी एवढी वाट पाहत होतो, आम्हाला खरंच खूप टेन्शन आलं होतं. सर्व आयोजक सारखे सारखे विचारायचे की अद्वैत चांदेकर नक्की आहेत तरी कुठे, पण तू ना नेमक्या टायमिंगवर येऊनच एंट्री केली.
जी एक सुपरहिट फिल्म असते ना, त्यामध्ये सस्पेन्स असतो. सेम तसंच तू केलंस. त्यानंतर आता सोहम म्हणू लागतो, हिरोची कशी एक अशी मस्त अशी ग्रँड एंट्री असते, तर थोडासा ड्रामा असतो, मग थोडा रोमांस सुद्धा असतो. हे सगळं आज आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळालं या फंक्शनमध्ये, असं म्हणून आता तो कला अद्वैतचं खूपच कौतुक करत असतो. त्याचवेळी सरोज म्हणते, अद्वैत बाळा, हे बघ, तुला यायला उशीर झाला, परंतु तू स्वतःने आज अवॉर्ड घेतला, याचं मला खरंच खूप कौतुक आहे. पण मला सांग बाळा, अरे आमच्या डोक्यावर अशी टांगती तलवार ठेवून तू गेला होतास कुठे? असा कसा अचानक गायब झालास? आणि तुझी ही अशी अवस्था नक्की केली कोणी? तेव्हा अद्वैत जे काही खरं आहे ना, ते घरातील सर्वांना आता सांगू लागतो. त्याचवेळी आता सर्वांना मोठा धक्का बसतो की एवढं सगळं काही अद्वैतच्या बाबतीत झालं. त्यानंतर तो एवढंही सांगतो की कशाप्रकारे कलाने मला शुद्धीवर आणलं आणि त्याचबरोबर तिच्यामुळेच मी आता इथपर्यंत येऊन पोहोचलो. मग सगळेजण कलाकडे पाहतच राहतात. तेव्हा आता नयनाला राग येतो आणि मग ती राहुलला हळूच म्हणते, किती किती ठिकाणी ही डोकं लावते मुलगी, तुला कळतंय का राहुल? अजिबात नवऱ्याला काही होऊ देत नाहीये ही. त्यावेळी आता आबा म्हणतात, जे घडलंय ना बाळांनो, ते खूप भयंकर घडलंय, पण घरच्या लक्ष्मीने तुझं रक्षण केलं बघ अद्वैत. आणि कला, हे बघ, तू स्वतःची पर्वा न करता अगदी आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस आणि खऱ्या अर्थाने त्याची अर्धांगिनी असल्याचं कर्तव्य निभावलंस. शेवट चांगला झाला ना, म्हणून सगळं काही चांगलं झालं. त्यावेळी कलाचा आबा भरभरून अगदी तोंड भरून कौतुक करत असतात. ते पाहून आता इकडे रोहिणीला मात्र राग येतो. तर राहुल आता एकदम शांत होतो आणि रागातच सगळ्यांकडे पाहतो. त्यानंतर आता कला म्हणते, आबा, पण ते लोक सारखे मध्ये येत होते म्हणून आम्हाला उशीर झाला नाही, तर ते लोक ना मुद्दामच आम्हाला अडवत होते आणि मुद्दामच त्रास देण्यासाठी तेथे आले होते असंच वाटत होतं. कारण वाटेल तसं बोलत होती, वाटेल तसं वागत होती. म्हणजेच मुद्दाम उचकवण्यासाठी केलेला हा फक्त आणि फक्त प्रयत्न होता त्यांचा. आता आजोबा, मला असं वाटतं या सगळ्यांच्या मुळाशी आपण गेलंच पाहिजे. त्यावेळी सुद्धा सरोजला हे म्हणणं आता पटतं. राहुल आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, नाही दादा, अरे आजचा हा दिवस तुझा आहे ना, त्यामुळे तू मजा कर आणि चिल कर. एवढा मोठा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळाला आहे तुला, त्यामुळे तू एन्जॉय कर. बाकी ती माणसं कोण होती, त्यांनी असं का केलं, हे सगळं काही मीच पाहतो. मला फक्त आणि फक्त 2 दिवसांचा तू वेळ दे. तेव्हा अद्वैत, कला आणि सरोज हे आता राहुलकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता आबा विचारतात, कला, आज रात्री तू गोड खायला काय करणार आहेस? त्यावेळी आता कला काहीच बोलत नाही, एकदम शांत राहते आणि अद्वैतकडे पाहते. अद्वैत आता हसतो आणि म्हणतो, आबांना ना गोड खाण्यासाठी काहीतरी निमित्त हवं असतं. तेव्हा सर्वजण आता हसतात. त्यानंतर आता इकडे सोहमला अचानक एक फोन येतो म्हणून तो जरा आतमध्ये हॉलमध्ये जातो. तर आता काजल कुणी पाहत नाही हे पाहताच लगेच त्याच्या पाठीमागे जायला निघते. इकडे आता आबा विचारतात की काय बनवणार काय आहेस गोड तू? अगं ड्रायफ्रूट वगैरे टाकून ती रबडी बनवते ना, ती रबडी बनव ना. मग सर्वजण म्हणतात, हो चालेल, आज रबडीचा प्लॅन करूयात. इकडे आता सोहम फोनवर बोलत असतो. काजल नेमकी तेवढ्यात तेथे येते. त्याचं फोनवर बोलून होतं तर ती त्याच्यासमोरच उभी असते. मग आता ती म्हणते, हे बघ सोहम, तू आपल्याबरोबर असा का वागतोस? मला माहीत आहे आपल्यामध्ये सगळं काही ठीक नाहीये. तेव्हा तुझ्या भावना बदलल्यात म्हणून तू आलीस का बोलायला लगेच, असं आता सोहम विचारतो. तेव्हा काजल म्हणते, नाही म्हणून नाही आलीये मी बोलायला. हे बघ, मला एवढंच सांगायचंय तुला की आपण मित्र म्हणून राहू शकतोच ना. इकडे आता संगीता म्हणते की अहो, काजू दिसेनाशी झाली आहे, कुठे गेली काय माहीत. तेव्हा कलाचे बाबा सुद्धा जरा घाबरतात. त्यानंतर आता इथे सोहमराव सुद्धा दिसत नाहीये. नक्की हे दोघे कुठे गेले आहेत, असा आता संगीताच्या मनात प्रश्न उभा राहतो. तर इकडे आता आबा म्हणतात, मी आज 2च वाट्या फक्त रबडी खाणार आहे. तेव्हा सरोज विचारते, काय फक्त 2च वाट्या? असं म्हणून सर्वजण आता हसतात. तर इकडे आता संगीता आतमध्ये येते. तिथे काजल ही सोहम बरोबर बोलत असते. तेव्हा सोहम हा काजलला म्हणत असतो, माझ्या तुझ्याबद्दलच्या काय भावना आहेत हे तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे, तरीही तू अशी वागतेस. हे बघ, जर माझ्या भावनांचा तू आदर केला तरच मला तुझ्यामध्ये बोलण्यात इंटरेस्ट आहे, अन्यथा नाही. असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यानंतर तेथे आता लगेच संगीता येते आणि काजलचा हात पकडून, सोहमराव, अहो आम्हाला निघायचंय, जरा घाई आहे, असं म्हणून ती काजलला घेऊन जाते. तर सोहम आता काजलकडे पाहतच राहतो. इकडे आता कला ही रूममध्ये असते. तेव्हा आता तिचा हात खूप दुखत असतो कारण तिने गुंडांना
खूपच मारलेलं असतं आणि चांगलीच त्यांची धुलाई केलेली असते. तेव्हा अद्वैत तिच्या हातांना मलम लावून देतो आणि म्हणतो की अजिबात आता हात इकडे तिकडे लावायचा नाही, कारण बेडशीट वगैरे खराब होईल. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. मग त्यानंतर ती म्हणते की अरे हात किती जोरात ओढतोस तू अद्वैत. मग आता तो म्हणतो जोरात म्हणजे. तेव्हा ती म्हणते अरे मेंदूपर्यंत कळ जातीये. तो म्हणतो मेंदू आहे का तुला, अगोदर ते सांग. मग आता ती म्हणते गप्प बस रे चांदेकर, असं म्हणून ती मलम घेऊन उठते. त्याच वेळी आता तो विचारतो आता कुठे चाललीस. ती म्हणते अरे काय झालंय ना, पाठीला सुद्धा थोडा मार लागलाय, मी जरा लावते इथे आरशात पाहून. तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो. त्यानंतर आता तो म्हणतो थांब थांब तुला येणार नाही, असं म्हणून तो तिच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणतो केस घे बरं पुढे. त्यावेळी ती केस घ्यायला जाते खरं, परंतु आता तिला ते जमत नाही कारण हाताला तिच्या मलम असतो. मग आता अद्वैत म्हणतो थांब थांब तू राहू दे, असं म्हणून तो अगदी प्रेमाने तिचे केस पुढे टाकतो आणि मग तिच्या पाठीला मलम लावतो. तर कला ही खूपच प्रेमाने अद्वैतकडे पाहते. तेव्हा ती त्याच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते, कारण अद्वैत खूपच प्रेमाने तिच्या पाठीला मलम लावत असतो आणि त्याला तिची काळजी वाटत असते आणि हीच काळजी त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असते. मग ती त्याच्याकडे पाहून गालातच हसते आणि दुखतंय असं अद्वैतला म्हणते. तेव्हा तो म्हणतो हो झालं झालं रिलॅक्स. त्याच वेळी आता तो अगदी प्रेमानेच म्हणतो आता केस पुढेच ठेव, नाहीतर उगीच खराब होतील. तेव्हा आता ती म्हणते अरे तेवढं कळतं मला. त्यानंतर आता तो म्हणतो काय ग, काय गरज होती का तुला सारखं पुढे पुढे करायची. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर निघायचं ना. मग आता कला विचारते काय काय म्हणालास तू चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं मी म्हणालो जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्याबरोबर निघायचं होतंस ना तू. मग आता ती म्हणते 1 मिनिट चांदेकर, अरे तुला शुद्ध आली नव्हती, मी तुला शुद्धीवर आणलं होतं. तेव्हा ती म्हणते की तेच ते नाही हा, फरक आहे यामध्ये खूप. तो म्हणतो बरं बाबा फरक आहे तर आहे. त्याच वेळी आता तो विचारतो काय झालं, आता झोपायचंय ना, चल झोपायला. मग आता ती म्हणते प्लीज मला आजच्या दिवस गादी घालून देतोस का. तेव्हा तो म्हणतो काय, हे बघ तुला गादीसुद्धा घालून मीच द्यायची, त्याचबरोबर तुला मलमसुद्धा मीच लावायचा. इकडे तिकडे उगीच तो मलम वेस्ट जायला नको म्हणून मी तो व्यवस्थित लावायचा, तुझ्या पाठीवर लावायचा, तरीही तुला आता गादी घालून मीच द्यायची, असं म्हणून तो खूप बडबड करतो. आणि मग नंतर तो म्हणतो की तू तर म्हणत असतेस ना की स्वतःची कामं मी स्वतः करू शकते, मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मग आज माझी का मदत घेतेस. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे बाबा, करते मी माझं मॅनेज. त्यावेळी आता तो म्हणतो हो गुड, एकदम गुड, कारण माणसाने कसं स्वावलंबी असावं. मी कसं आहे स्वावलंबी, माझी कामं मीच करतो. त्यावेळी आता ती म्हणते हो ना, तुझी कामं तूच करतो, बरोबर आहे. मग आता ती तेथे बेडवरच झोपते. त्यावेळी आता तो म्हणतो हे काय चाललंय काय तुझं. त्यावेळी आता ती म्हणते आता तू गादी घालून देत नाही म्हटल्यानंतर मी माझी मॅनेज करते, मी माझी झोपते वर बेडवर. तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे देतो घालून गादी मी. त्यावेळी आता ती म्हणते गादी तिकडे आहे बघ. तेव्हा तो आता लगेच गादी घालून देत असतो. तर कला विचारते काय रे, अरे किती वेळ. तो म्हणतो अगं बाई झालं ना. त्यानंतर आता तुला या बेडशीटवर अशा सुरकुत्या चालतात का, असं आता कला विचारते. मग आता तो म्हणतो की 5 मिनिटांनी तसंही यावर सुरकुत्या पडणारच आहे, मला तर अजिबात चालत नाही, कारण तू नुसती अशी लोळत असते ना, म्हटल्यावर सुरकुत्या या पडणारच ना, कारण तुला सारखं लोळावं लागतं. मग आता थँक्यू चांदेकर सर, तुम्ही मला गादी घालून दिल्याबद्दल, असं कला टोमणा मारते. तो सुद्धा तिच्यासमोर हात जोडत म्हणतो तुम्ही सुद्धा इथे खाली झोपा जरा, मग मी तुमचे आभार मानतो. तेव्हा ते दोघेही आपापल्या जागेवर झोपण्यासाठी जातात खरं, पण कला म्हणते चांदेकर एक गोष्ट विसरला का रे तू. तेव्हा तो विचारतो काय झालं. मग आता हे बघ आपण काय करतो, तू जर माझ्यासाठी काही केलं तर मी तुला काहीतरी देते, मी जर तुझ्यासाठी काही केलं तर तू मला काहीतरी असं गिफ्ट देतो. तेव्हा आता अद्वैत विचारतो ठीक आहे बोल आता काय हवंय. ती म्हणते मला पार्टी हवी आहे. तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे आपण उद्या हॉटेलमध्ये जाऊयात. तेव्हा मला तुमच्या श्रीमंतांसारखी पार्टी नको आहे, मला माझ्या स्टाईलमधली पार्टी हवी आहे, असं आता कला अद्वैत विचारतो म्हणजे कशी पार्टी हवी आहे नक्की. तेव्हा ती म्हणते की तू कर की विचार.
मला कशा प्रकारची पार्टी आवडेल आणि दे मग मला पार्टी, गुड नाईट चांदोबा असं म्हणून ती आता झोपते. तर अद्वैत विचार करत असतो. त्यानंतर अद्वैत लाईट बंद करून आता झोपतो. पण आता कला सारखी आपली कूस बदलत असते, कारण तिला झोपच येत नसते. तिला आता ते क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे त्या गुंडांची धुलाई मी केली. माझ्या चांदेकरवर हल्ला केलात का तुम्ही, आता मी तुम्हाला सोडणारच नाही असं म्हणून कसं काठीने त्यांना बदडून काढलं. हे सर्व क्षण आता तिला आठवत असतात. त्यामुळे ती आता खूपच खुश असते. तर आता दुसरीकडे काजल ही तिच्या रूममध्ये असते. तेव्हा हे घे तुझे कानातले काजू असं संगीता म्हणते. तर काजल आता रागातच तिच्या आईकडून ते कानातले घेते. मग आता संगीता म्हणते, काय चाललंय काय गं काजू तुझं? अगं सोहमरावांबरोबर तिकडे बोलायला गेली, काय गरज होती? मग आता ती म्हणते, आई अगं मी त्याला फक्त एवढंच सांगायला गेले होते की आपण मैत्रीच्या संबंधाने बोलूयात. तेव्हा मैत्री मैत्री कसली ग मैत्री? लहानपणापासून पक्याबरोबर तुझी मैत्री आहे, तशी मैत्री नाही आहे तुझी, समजतंय का तुला? असं म्हणून संगीता तिला सांगत असते. तिचं डोकं ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, आई अगं पण मैत्रीमुळे पुढे जाऊन प्रेमात रूपांतर होईल त्याचं, असं तुला का वाटतं? मैत्री ती मैत्रीच राहील ना. मग आता रागातच संगीता म्हणते, असं कसं? अगं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर काय करायचं? अगोदरच काय झालंय माहीत आहे ना, असं म्हणून ती काजलला बोलते. आणि तुझ्या बाबांना अजून मी काही सांगितलं नाही, नाहीतर तुझे बाबा काय करतील तुला माहीत आहे. त्याचवेळी असं म्हणून संगीता तेथून जाते. तर काजल म्हणते, तर काजलला आता आठवतं मी सोहमबरोबर काय बोलले होते. पण आता आई अशी वेड्यासारखी का करते? आमचं मैत्रीचं रूपांतर खरंच प्रेमात होईल का? अशी भीती आता तिलाही वाटू लागते. दुसरीकडे सोहमच्या मनाची सुद्धा अगदी घालमेल सुरू असते. त्याचवेळी सोहम म्हणतो, काजल अशी का म्हणते कळतच नाही. म्हणजे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, परंतु ती म्हणते की मैत्रीच्या भावनेने बोलू, असं कसं शक्य आहे? ती काजल काय मूर्ख आहे का? आम्ही एकत्र येऊ शकत नाही, मग बोलण्याला तरी काय अर्थ आहे? आता सोहम असं मनातच म्हणत असतो आणि त्याला काजलची खूप आठवण येत असते. तर दुसरीकडे आता रोहिणी रूममध्ये बसलेली असते आणि घडलेल्या गोष्टींचा विचार करते. राहुल तनतन करत असते, ते तिच्यासमोर एरझऱ्या घालत असतो आणि एवढा टाईट प्लॅन करूनही हा अद्वैत कार्यक्रमाला पोहोचलाच कसा, असं त्याला वाटत असतं. या कलानेच काहीतरी केलं असेल आणि ही मध्ये आली म्हणूनच माझा प्लॅन फ्लॉप झाला. मग आता रोहिणी त्याच्याकडे पाहतच राहते. त्याच वेळी आता रोहिणी म्हणते, अरे जाऊ दे रे, एवढं काय तू मनाला लावून घेतोस? अरे तुझा प्लॅन यशस्वी झाला असताना तरच मग मला धक्का बसला असता. मग आता राहुल हा त्याच्या मम्माकडे पाहतच राहतो. तर रोहिणी म्हणते, मला तर काही आश्चर्य वाटत नाही, कारण नेहमी तुझे प्लॅन असे फसतच असतात. अरे जर तो अद्वैत त्या कार्यक्रमाला पोहोचू शकला नसताना तर मग मला आश्चर्य वाटलं असतं, कारण त्या कला अद्वैतला सवयसुद्धा झाली असेल आपल्या वाटेतल्या अडथळ्यांना कसं दूर करायचं. त्यानंतर आता काय करू मम्मा मग मी, असं आता राहुल विचारतो. तेव्हा अद्वैत सोबत जो दुसरा धोका आहे ना, त्याला अगोदर संपवायचं आहे, असं आता राहुलला लगेच रोहिणी सांगू लागते. त्याचवेळी आता तो म्हणतो, मम्मा मम्मा अगं तुला सांगतो, त्या सोहमचं काही होणार आहे का तसंही? अगं तो एकदम बच्चा आहे, बच्चा. त्याला फक्त अद्वैतच्या मागे मागे करता येतं आणि पेंटिंग्स काढता येतात, बाकी काहीही नाही. त्याचवेळी आता रोहिणी म्हणते, हो पण वेळ आली ना तर तुझा हक्क डावलून ही चांदेकर फॅमिली त्यालाच उभं करतील. त्यानंतर आता रोहिणीला आठवतं की कशाप्रकारे आबांना सरोजने सांगितलं होतं की अद्वैतऐवजी सोहम म्हणजे आपल्या चांदेकरांपैकी कुणीच तरी तो अवॉर्ड घेईल. मग आता वेळ आली तर हा सोहमला ते बिझनेसमध्ये उतरवतील आणि सक्सेसफुल करतील. हे चांदेकर कसे आहेत तुला माहीत नाही, त्या सोहमला सुद्धा मुळासकट उखडून काढायचंच आपल्याला. तर आता अगोदर सोहमला या घरातून कसा बाहेर काढायचा, त्याचबरोबर त्याचा काटा कसा काढायचा, हे दोघेही त्याचा प्लॅन करू लागतात. दुसऱ्या दिवशी रॉकेट हा बाहेर काम करत असतो. त्याचवेळी आता अद्वैत तेथे जातो. मग आता हाय रॉकेट असं तो त्याला म्हणतो. त्याचवेळी आता तुला रॉकेट का म्हणतात, तू पळत पळत जाऊन काम करतोस ना म्हणून, असं आता अद्वैत विचारतो. रॉकेट म्हणतो, हो बरोबर ओळखलं, तुम्हाला काय हवंय साहेब, तुम्हाला कॉफी हवी आहे का, असं म्हणून रॉकेट आता म्हणतो, मी जातो पळत पळत आणि कलाताईला सांगतो तुमच्यासाठी कॉफी टाक म्हणून. मग आता नको, त्या कलाला काय आवडतं तुझ्या बहिणीला ना ते मला सांग, कारण तिला असं पार्टी वगैरे करायला आवडतं का,
तेव्हा तिने आयुष्यात कधी पार्टी केली आहे का, खाण्यामध्ये काय आवडतं, तसं बाहेरचं खायला तिला आवडत नाही असं रॉकी म्हणतो. त्याचवेळी माझं डोकं खायला आवडतं ना पण तुझ्या बहिणीला, असं अद्वैत म्हणतो. तर आता कलाताईला काय काय आवडतं रॉकी आठवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यानंतर आता तो म्हणतो एक गोष्ट कलाताईला खूपच आवडते. तेव्हा अद्वैत आता एकदम रॉकीकडे पाहतच राहतो आणि त्याला विचारत असतो काय काय आवडतं तुझ्या कलाताईला. मग आता आमच्या कलाताईला हुरडा पार्टी खरंच खूप आवडते असं आता रॉकी म्हणतो. त्याचवेळी आता अद्वैतला जरा शॉकच बसतो. तो आता विचारतो काय हुरडा पार्टी आवडते म्हणजे तिला हुरडा खायला आवडतो. त्यानंतर आता रॉकी म्हणतो कोल्हापूरची शान म्हणजे हुरड्याने भरलेलं पान. अहो खरेवाड्यामध्ये होतो ना आम्ही तेव्हा काय हुरडा पार्टी करायचो, अहो लईच भारी. तेव्हा आता रॉकी जसं जसं सांगू लागतो ना तसं तसं अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू येतं. आणि किती साधी सिंपल आहे ही कला, तिला किती साध्या साध्या गोष्टी आवडतात असंही अद्वैतला आता समजतं आणि तो आता खूपच खुश होतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये हुरडा पार्टीचं सर्व अद्वैतने सामान आणलेलं असतं, त्याचबरोबर रॉकीसुद्धा त्याच्या मदतीला असतो. तेव्हा तो आता म्हणतो वेलकम 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 टू आपले साहेब हुरडा पार्टी. त्यानंतर सर्वजण येऊन बाहेर बसतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आपण कधीच अशी हुरडा पार्टी केली नाही ना, पण खऱ्यांकडे नेहमी करतात. तेव्हा कला मात्र गालातच हसते. त्यानंतर आता खरेंकडे नेहमी पार्टी करतात असं म्हटल्यानंतर सरोज मात्र अद्वैतकडे पाहतच राहते की खऱ्यांच्या सर्व प्रथा चालीरीती हा इकडे आणतोय की काय. आता आवडीनिवडीसुद्धा खऱ्यांच्याच. कलाला आता अद्वैतच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की त्याने माझ्यासाठी हुरडा पार्टीचं आयोजन केलं. मग नंतर आता सरोज रागातच अद्वैत आणि कलाकडे पाहत असते. तर आता आबा हे लगेच विषय काढतात आणि राहुलला म्हणतात काय रे, कला आणि अद्वैतला अडवणाऱ्या त्या गुंडांना तू शोधणार होतास त्याचं काय झालं. तेव्हा आता राहुल हा खूपच घाबरतो. मग आता आबा विचारतात काय रे तुला एवढा घाम का आलाय रे. मग आता तो अजूनच घाबरतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता ऑफिसमधील एक माणूस हा अद्वैतला फोन करतो आणि त्याचबरोबर तो सांगतो की आपल्या ऑफिसमध्ये खूप उंदीर मरून पडले आहेत, त्याचबरोबर आजूबाजूला केकचे तुकडे सुद्धा पडले आहेत. तेव्हा केकचे तुकडे असं म्हणून आता अद्वैत घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.